म्हणून इथून पुढे एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 21. मार्कंडे एकवेळी बुडता अकाळ प्रळय जळी, ते स्मरता वनमाळी तारी तत्काळी वटपत्रशायी. एखादा मार्कंडे ऋषी प्रलय काळाच्या महापुरात बुडत होते. एकदा बरं का, मार्कंडे ऋषी प्रलय काळाच्या महापुरामध्ये बुडत होते. त्यांनी भगवान वनमाळीचे स्मरण केले, तेव्हा बालमुकुंद रूपात वटपत्रावर शयन करणाऱ्या भगवंतांना त्यांनी तारले. आपण काल काय पाहिलं होतं की भगवंतांनी कोणकोणते अवतार धारण केले ते दाखवलं होतं. कुर्मा अवतार धारण केला, गजेंद्र सखी धावून आला का नाही, हा विषय आपला झाला होता. आणि आता प्रलय काळामध्ये म्हणजे प्रलय हा त्याचाच अवतार आहे. आणि प्रलय काळ होण्याचे म्हणजे प्रलय ज्यावेळेस झाला त्यावेळेस सगळे बीजे भगवंतांनी वाचले होते का नाही. तो मासा झाला होता. मासा कोण झाला होता? भगवंत मासा झाला होता. आणि मासा होऊन कोणता राजा? तो मनुराजा. म्हणून का नाही, मनुराजाला सांगितलं होतं सगळी बीज एकत्र कर, एका नावेमध्ये ठेव, आणि मी ज्यावेळेस मासा अवतार म्हणजे माशाचा अवतार घेऊन येईल, मी रूप घेऊन, त्यावेळेस तू काय कर, ते नावाची जी ही आहे काय, ते नाव माझ्या पंखाला लावून दे, म्हणजे हे प्रलय काळामध्ये सगळे बीजे राहतील, असं संरक्षण केलं होतं. मग आता असंच एकदा मार्कंडेय ऋषी एकदा प्रलय काळाच्या महापुरात बुडत होते. त्यांनी भगवान वनमाळीचे स्मरण केले, तेव्हा बालमुकुंद रूप वटपत्रावर शयन करणाऱ्या भगवंतांना त्यांनी तारले. भगवंतांनी त्याला तारले. मार्कंडेय ऋषी प्रलय काळ चालू होता, महापूर, आणि त्या महापुरामध्ये सगळे बुडत होते. त्यावेळेस भगवान वनमाळी त्यांनी भगवंताचं स्मरण केलं. अरे म्हणले, मी आता प्रलय काळामध्ये बुडायला लागलोय का नाही. त्यावेळेस भगवंतांनी एका पानावरती बालरूपामध्ये भगवंत झोपले होते, एका पानावरती वटपत्रावरच. आणि त्यावेळेस मग त्यांनी त्यांना तारलं. कसं तारलं बघू आता. शाळिग्राम पूजिता ऋषेश्वरी, नळवान ऋते अवसरे, देवपूजा टाकी सागरी, चष्टा वानरे स्वभावे. एकदा ऋषेश्वराने शाळिग्रामाची पूजा केली. नळ नावाच्या वानराने आपल्या स्वभावाप्रमाणे शाळिग्राम समुद्रात फेकून दिला. एकदा ऋषेश्वराने काय केलं, शाळिग्रामाची पूजा केली, आणि नळ नावाचा वानर आला, नळ, आणि तो शाळिग्राम समुद्रामध्ये फेकून दिला. तोच नळ नाही का, रामाला पूल करायला मदत केली त्यांनी, तो. मग ते देखोनी ऋषीश्वर शळानं बुडत तुझ्या करी, ऐसा शाप ते अवसरे शोभ करी दिला. आणि ते पाहून म्हणजे सतत त्रास द्यायचा ना ते वानर त्यांना, म्हणून त्या ऋषीने त्याला शाप दिला, काय की तुझ्या हाताने पाण्यामध्ये फेकशील ना, ती बुडणारच नाही. म्हणून ते शाळिग्राम सागरोदरी, तरता देखील ऋषेश्वरे, काढवायारी गता भितरे, लहरी करी निर्बुजले. मग त्यावेळी शाळिग्राम समुद्रावर तरंगताना दिसला, आणि तो काढण्यासाठी ऋषी समुद्रात शिरले, पण लाट्यामुळे ती बुडू लागली. आता शाप दिल्यामुळे तू शाळिग्राम काय झाला, वरती तरंगला. कारण कुणाच्या हाताने गेला होता तो, त्या नळ वानराच्या हाताने पडला होता पाण्यामध्ये, त्यामुळे तो तरंगायला लागला. पण लाट्या एवढ्या भयानक येत होत्या मोठमोठ्याल्या की हे ऋषी गेले काढायला शाळिग्राम तिथे घ्यायला, पण ती बुडायला लागली पाण्यामध्ये लाट्यांमुळे. त्यांना लाट्यामुळे पुढे जाता येईना. मग ते काळे ऋषेश्वरी अति हरण स्वस्तविला हरे, ते अवतुरणी श्रीहरी ऋषी ते तारी पूजे सहित. तेव्हा सर्वांचे दुःख निवारण करण्यासाठी, सगळ्यांचं म्हणजे त्यांचं दुःख निवारण करण्यासाठी, कारण सगळ्यांचं दुःख निवारण करणारा हरी ना, त्याची थोडं स्मरण केलं, त्याची स्तुती केली की तू काय होत असतो, येत असतो त्याला वाचवायला, तारण्यासाठी. त्यावेळी हरी तिथे अवतरले, आणि त्यावेळी शाळिग्रामासह त्या ऋषीला वर काढले समुद्राच्या पाण्यात. ते उत्तरधारीला वज्राघाते, ते ब्रह्महत्या इंद्राते, तेने दोष तो अंधतमाते, जानपानिशी ते बुडत होता. इंद्राने उत्तरसुराला वज्राने मारले, वज्राने. त्यावेळेस ब्रह्महत्येचे पातक त्याला लागले होते, आणि त्या पाण्यामुळे अधतमास नावाच्या नरकास बुडणार होता. इंद्राने काय केलं, तर उत्तरासुराला मारलं होतं वज्राने, त्यामुळे ब्रह्महत्येचं पातक लागलं, कारण तू ब्राह्मण होता ना, तेव्हा अंधतामस नावाच्या नरकात तू बुडणार होता त्या ब्रह्महत्येमुळे. म्हणून ते अवतरून श्री अनंते, चतुर्धा वाटून ते हत्ये ते, शुद्ध केले इंद्राते कृपावंते. कृपाळा इतक्यात भगवंतच तेथे अवतरला, आणि ते ब्रह्महत्या इंद्राकडून सोडून तिचे 4 भाग केले. आणि ते स्त्रिया, पावसाळ्यातल्या नद्यांचे पहिले पाणी, अग्नी, गायीचे तोंड अशा 4 ठिकाणी वाटून दिले. ते पातक, ब्रह्महत्येचं पातक. म्हणूनच आता काय होतंय, स्त्रियांना 4 दिवस मासिक पाळी येते ना, त्यांचं पातक आहे. पावसाळ्यामध्ये जे पाणी नद्याला पाणी येतं, त्याची बुडबुडी असतात नाही, ते त्याच पातक आहे. अग्नी,
आणि गायचे तोंड या ठिकाणी वाटून दिले आणि कृपाळूपणे इंद्राला शुद्ध केले. हे कोणी केलं? भगवंतानेच केलं. म्हणजे असं आता द्रुमल मुनी सांगतात, कुणाला? जनक राजाला सांगतात. जिनुनिया अमरपुरे हिरोनिया देवाचे अंतोरे, ते कोंडोनिया समग्रे मुरे महा असुरे कंदर केले. मूर नावाच्या दैत्याने देवांची नगरी जिंकली, त्यांच्या स्त्रियांना पळून काढून ठेचले. मूर नावाचा दैत्य त्यांनी काय केलं? देवांची नगरी जिंकून घेतली आणि त्या देवांच्या जे स्त्रिया आहेत त्यांना ते पळायला लागल्या. पण ह्यांनी काय केलं? कोंडून ठेवलं, त्यांना बंदिस्त करून ठेवलं. तो मूरमर्दन श्रीहरी या लागे नावे मुरारी, देवश्रिया काढून बाहेरी देवांचे करी अर्पिता झाला. पण श्रीहरीने त्यांना मारले. त्याला कुणाला? मूर नावाच्या राक्षसाला त्याला मारलं आणि त्या जे देव स्त्री आहेत, देवांचे असणारे जे स्त्री आहेत त्यांना त्या बंदिवासातून सोडवलं, देवांचे स्वाधीन केलं. म्हणून त्याला मुरारी हे नाव प्राप्त झालं. जो असुरा माझी चुडामणी, जो द्वेषिया माझी अग्रगणी, तो हरिनामय कथा कानी अतिशोभे मनी प्रज्वळा लागे. हिरण्यकश्यपू असुरांचा मुख्य होता. हिरण्यकश्यपू कोण होता? असुरांचा मुख्य, असुरांमधले मुख्य त्यांचा राजा होता तो. आणि तो विष्णूचा द्वेष करणारा, म्हणजे विष्णूचा रागराग करणारा. विष्णूचे नाव ऐकताच त्याला क्रोधाने तो भडकून जायचा. जो पूर्ण क्रोधाचा उददी, जो अविवेकाचा महानिधी, जो हरिस्मरे त्या पुत्राते भादी. गर्वमध्ये गुणमत, तो क्रोधाचा सागरच होता. क्रोधाचा सागर म्हणजे भयानक क्रोधाच्या ठिकाणी होता. अविवेकाचा महानिधीच, अविवेकच म्हणजे विवेकहीन, त्याच्या ठिकाणी अजिबात सुद्धा विवेक नाही असा असणारा हरिस्मरण करणाऱ्या पुत्राला, प्रल्हादाला त्यांनी अतिशय छळले. बघा, त्याचा स्वतःचाच मुलगा तो भगवंताचं स्मरण करायचा, पण त्याला सुद्धा त्यांनी त्रास दिला. असा असणारा तो मदमुत्त झालेला होता. तो हिरण्यकश्यपू नखाधारी, सोये निवटी नरकेसरी, जो निज भक्तांचा कैवारी, अभयकारी साधूंचा. हरीने स्वतः नरसिंहाचे रूप घेऊन त्याला आपल्या नखानी मारले. बघा, असा असणारा तो हिरण्यकश्यपू. त्याला कोणी मारलं? भगवंतांनी नरसिंहाचा अवतार धारण केला आणि त्याला आपल्या नख्याने फाडलं त्याला. आणि साधूंना अभय देणाऱ्या भक्त कैवारी हरीने तो अशीच आणखी अनेक अवतार कार्य केले. बघा, म्हणजे गायींचं रक्षण करायला, ब्राह्मणांचं रक्षण करायला, साधू संतांचं, भक्तांचं रक्षण करायला त्यांनी अनेक आतापर्यंत अवतार धारण केलेत. आणि जो शरण गेलाय का नाही, ज्याला त्यांनी अवतार धारण केले, त्यांना मारलं आणि मारत असताना जे शरण गेलेत त्यांचं नाव काय केलं? त्यांनी स्वतःला लावून घेतलं. त्यांचं त्या नामाने उद्धार करून टाकला, त्याला नाव दिलं. म्हणजे काय, आता ह्याला मारलं, मुरा राक्षसाला मारलं का नाही, म्हणून मुरारी झाला का नाही. परत ह्याला मारलं, कोणाला? शंकासुराला मारलं म्हणून ती शंख त्याचा धारण केला. म्हणजे त्याचं काय झालं? त्यांचं कीर्ती झाली का नाही त्यांची. म्हणजे त्यांना मारून परत त्यांची कीर्ती, का शेवट त्याला मारताना शरण गेले म्हणून. मग आपण आयुष्यभर तर शरण जात नाही भगवंताला, पण मरताना तरी जावा का नाही. पण मरताना आपल्याला त्याचं ऐकतच नाही तर काय, आयुष्यभर केलं तर मरताना आपल्याला. म्हणून देवासुरे युधी च दैत्यपती न सुरार्थे, हत्वा निरेषु भुवानान्य दधात कल्बाभिः, भूतात्वान् वामनम् इमाम हरिद्वलिं शमम्, येत्र चलच्छेनम् समदादित्यं सुतेभ्यम. श्लोक क्रमांक 20. देव आणि असुर यांच्या युद्धात देवांसाठी दैत्यांच्या अधिपतींना मारून सर्व मनंतवरात आपल्या अंशावताराने त्रिभुवनाचे रक्षण केले. त्यानंतर वामन होऊन याचनेच्या निमित्ताने बलीपासून पृथ्वीचे हरण केले व ती पृथ्वी त्यांनी अदितीच्या पुत्रांना दिली. आपण विषय काय चालला लक्षात आहे का? आपल्याला जनक राजा आणि नवनारायणांचा संवाद चाललाय. नवनारायणपती जे द्रुमिल ऋषी आहेत त्यांचा आणि जनक राजाचा संवाद चाललाय. की जनक राजाने त्यांना प्रश्न विचारला होता की भगवंतांचे अवतार कोणते कोणते झाले आणि कशासाठी झाले का नाही. तर त्या प्रश्नाचं उत्तर हे सांगतात आता, कारण भगवंताचा अवतार कार्य सांगतात ना आता हे. आणि हे दोघांचे चाललेला संवाद कोण सांगतंय? नारद मुनी वसुदेवाला सांगतात. आणि आता नारद मुनी वसुदेवाला ही कथा सांगत होते, म्हणून हे कोण सांगतंय? जनक राजाला शुकाचार्य भगवान सांगत होते. ते राजा परिषदला कोण सांगते? शुकदेव सांगते, शुकमुनी सांगते. अशी आपली चाललेली कथा आहे. समुद्र मंथनाच्या शेवटी क्षीरसागराचे तटे, सुरासुरा कळू मुठी अमृतासाठी मांडली. असं समुद्र मंथन चाललं होतं. शेवटी सुर आणि असुर यांच्या समुद्रातील अमृतासाठी मोठा कलह माजला. समुद्र मंथन झालं, त्यातून अमृत वर आलं
आणि दोघांच्या मध्ये बांधायला लागले, दैत्यामध्ये आणि देवामध्ये. ते म्हणायचं मला, ते म्हणायचं मला. त्यावेळेस तेव्हा अमृत विटेन जे देखोनी, तो अवतारू घेतला मोहिनी, तेने असुरा सुरापानी, अमृतदानी देवाशी. त्यावेळी अमृतापेक्षाही सुंदर अशा मोहिनीचे रूप भगवंतांनी घेतले. अमृतापेक्षा सुंदर असं ते मोहिनीचे रूप भगवंतांनी घेतलं. त्यामुळे मोहिनीच्या रूपाने भगवंताने असुरांना मध्ये देवांना अमृत दिले. भगवंतांनी काय केलं, देवांना अमृत दिलं आणि मध्ये कोणाला दिलं, असुरांना दिलं. मग ते तर चोरून घेता अमृत ग्रासा, निवेट्याला राहूचा घसा, त्याच्या कंबधावरी माळसा, वास निवासा सोय केला. त्यावेळी राहू या देवांच्या पंक्तीमध्ये बसला आणि चुरून अमृत केला देवाचं रूप घेऊन त्यांनी. तेव्हा भगवंताने सुदर्शन चक्राने त्याच्या शिरच्छेद केला आणि त्याच्या धडावरून माळशेच्या रूपाने त्याचा निवास केला. सुरसाह्य नारायणू, द्वारके कोश निर्दाळणू, का लवनासूर मर्दनू, अवतार आपण कुमार रूपे. देवांचा साह्य करता नारायण ह्यांनी द्वारकेत कुश नामक असुरांचे निर्दालन केले. त्यामुळे लवनासुराला मारले आणि स्वतः कुमार रूपाने अवतार घेतला. ऐसा मनंत्वरी, निज भक्ता काज कैवारी, सूर कार्यार्थ श्रीहरी, नाना अवतारी सोय. अशा प्रकारे प्रत्येक मनवंतरामध्ये आपल्या भक्तांचा कैवारी असणारा भगवंत देव कार्यासाठी अनेक अवतार धारण करून आला. तो जो सुरसाह्य जगजीवना, सोये कुब्जा झाला वामन, अंगे याचक होऊन देवांचा अपमान उतरला जेने. त्याने स्वतः वामन बुट्टचे रूप घेतले, तो याचक झाला आणि त्याने देवांचा अपमान भरून काढला. सगळं जिंकलं होतं का कोणी, बळीराजाने. त्यावेळी देवाला प्रश्न पडला तर आम्ही कुठं राहायचं, म्हणून ते भगवंताकडे गेले. भगवंतांनी वामन रूपाचा अवतार धारण केला आणि बळीच्या दारात गेले याचक म्हणून मागायला. दाणी दाटुगा बळी, ते असे देवांचे नव्हे केळकळी. मग त्रिविक्रम रूपे आकळी, यात्र छळे बळी छळीला जेने. बळी राजा मोठा दानी होता, त्यामुळे देव त्यांचा पराभव करू शकत नव्हते. दानशूर होता, पुण्यवान होता आणि पराक्रमी होता, त्यामुळे देवांचं त्यांच्या पुढे काही चालत नव्हतं. तेव्हा भगवंताने त्रिविक्रम रूपाने याचनेच्या निमित्ताने बळीला ठकवले. याचनेचे म्हणजे भिक्षा मागायला म्हणून गेला आणि फसवलं त्याला. तरी भाव बळे बळी प्रबळू, तेने देव केला क्रोद्वार पाळू. विष्णू सत्व पाहे छळछळू, शेकी दासांचा दयाळू दास्य करी सोये. पण बळी मात्र भक्तिभावाने प्रबळ होती. त्याच्याकडे प्रल्हादाचा नातू होता ना, तो भक्त प्रल्हादाचा नातू होता, पण त्याच्याकडे मात्र भक्तीचं भाव भरपूर होत, भक्तीचं बळ होतं त्याच्याकडे. कुणाकडे, त्या बळीराजाकडे. म्हणून त्याने शक्तीने भगवंताला पाताळात आपला द्वारपाल केली. कोणत्या शक्तीने, बळाच्या शक्तीने. भावभक्ती म्हणजे भावाच्या बळाच्या शक्तीने. देवाला जर देवाला ठीक आहे, देवाला त्यांनी दान दिलं लोक का नाही, तिन्ही लोक, पण मात्र त्याला भगवंताने कुठे घातला, पाताळात घातला. पण पाताळात जरी घातला तरी पण भक्तीचं भावाचं बळ एवढं होतं त्याच्याकडे की त्या बळाच्या सामर्थ्याने त्या देवाला त्याचा द्वारपाल व्हावा लागला. अशा प्रकारे प्रथम विष्णू भक्तांना छळतो, त्यांची परीक्षा पाहतो, पण शेवटी भक्तांचा दास होतो. असं भगवंतांचं काय आहे, अवतार कार्य. काय करतो तो, भक्तांना छळतो, त्रास देतो भक्तांना आधी, आणि भक्तांना त्रास दिल्यानंतर त्यांची परीक्षा घेतो. खरंच परीक्षा, त्या परीक्षेमध्ये चुकतोय का तो, माझ्यावर खरंच त्याची खरंच श्रद्धा आहे का, नुसतं वरून वरून ये काय, हे पाहतो सगळं. आणि त्याच्यामध्ये जर का फक्त पास झाला तर मग मात्र त्याचा दास व्हायला मागे पुढे पाहत नाही. कोणाचा, भक्ताचा. मग किती आतापर्यंत किती जणांचा दास झालाय. एकनाथाच्या वगैरे, एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरायला आला का नाही, तुकाराम महाराजांची होताच ना शिवेला हजर. सगळं जनाबाईला दळू लागायचा, पाणी भरू लागायचा का नाही, कुणाचे कपडे धुवू लागला, कुणाला खुरपू लागला, कुणाचे बाळत पण केलं का नाही. असा भगवंत दास होतो. पण कधी त्यांच्या परीक्षेमध्ये पास झाल्यावर. पण तोपर्यंत मात्र भक्ताची कसरतच आहे का नाही.
भक्ताला कसला उतरावं लागत तरच भक्त पास झाला म्हणा. भक्ताला कसला उतरावं लागेल. या परिबळीचा छळ करून घेतले द्युगमंडळ, त्याने आमरगण सकळ अर्पून तत्काळ सुखी केले. अशा प्रकारे नारायणाने बळीला दानांच्या निमित्ताने फसवून त्याच्यापासून त्रैलोक्याचे राज्य परत मिळवले आणि ते देवांना अर्पण करून त्यांना सुखी केले. म्हणजे देवही सुखी केले आणि बळीला पण काय केलं. निक्षत्रियाम कृतं गाम त्रिसप्तकृत्वं सारामसुतं है है कुलाप्य भार्गवाग्नि स्वभरती बबंधम दशवक्र महालंकम सीतापतिर्जयंतीम लोक मलघन कीर्ती हे श्लोक क्रमांक 21. त्यानंतर तो भगवान है कुलाचा नाश करणारी अग्नीच होऊन भार्गवराम म्हणून अवतार घेऊन आला. त्यानेच 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. पुढे तोच भगवान दशरथी राम सीतापती लोकांचे पापहरण करणारी जी कीर्ती आहे असा अवतारला. त्याने समुद्रावर सेतू बांधला व लंकेसह रावणाचा नाश केला. त्या रामाचा जय असो. श्लोकाचा सरळ अर्थ 21 नंबर. तो देवादिदेवोत्तमो सोये झाला परशुरामो, त्याने क्षत्रियांचा पराक्रमो केला निधर्मो निज प्रतापे. असा असणारा परमात्मा तो पुरुषोत्तम देवादिदेव स्वतः परशुराम म्हणून ब्राह्मणाच्या अवताराला आला. ब्राह्मणांच्या पोटी त्यांनी अवतार घेतला. कोणाचा? परशुराम म्हणून. आणि त्यांनी आपल्या पराक्रमाने क्षत्रियांना निष्प्रभ केले. क्षत्रियांना त्यांनी हरवलं त्याच्या पराक्रमाने. मग तो गो ब्राह्मण कैवारी सहस्र अर्जुना ते संहारी, सहस्रभुजांची कांडोरी करी केली बोहरी दानव कुळा. तो त्या गो ब्राह्मणांच्या कैवारी होता. तो म्हणजे काय? गायी ब्राह्मण यांना तारणारा. अशा भगवंताने सहस्र अर्जुनाचे 1000 हात असणारा ते तोडून टाकले सहस्र अर्जुनाचे हात आणि नंतर त्याचा संहार केला व दानव कुळाचा नाश करून टाकला. जमदाग्नीचा कोपाग्नी परशुराम तेज प्रजळोनी है कुळ जाळोनी आहळी आवनी क्षत्रियांची. जमदाग्नीचा क्रोधरूपी अग्नी परशुरामाच्या ठिकाणी अधिक प्रज्वलित झाला. जमदाग्नी त्यांचे वडील आणि आता ते रागिष्ट होते ना, क्रोधी होते ना. आणि काय केलं होतं की जमदाग्नीचा क्रोध एवढा होता की त्यांनी तो त्या क्रोधाचा स्वीकार केला. कोणी? परशुरामाने. काय काय कथा आहे ती? कशी आहे ती ही? हा, पण कधी आईला मारलं होतं का? तेव्हाच म्हणले मी काय करू, माझा एवढा राग आहे, माझा रागाच काय करू मी. हा, तेव्हा म्हणले ती मला द्या, म्हणले तुमचं क्रोध आहे ना मला द्या. त्यावेळेस जमदाग्नी म्हणले होते. त्यावेळेस परशुरामाने त्याचा क्रोधाचा स्वीकार केला. मग त्या क्रोधाचा आता जमदाग्नीचा क्रोध होता ना, तो कोणाकडे होता? परशुरामाकडे होता. मग तो क्रोध प्रज्वलित झाला आणि त्या क्रोध प्रज्वलित झाल्यामुळे है कुळाचा त्यांनी नाश करून टाकला त्या क्रोधाने. तेने 3 सप्तके वीररसू जीवन क्षत्रिय मद बहुवसू, त्या रोगाचा केला नाशू धरेचे ईश धरामर केले. क्षत्रिय कुळे 21 वेळा त्यांनी जाळून टाकली. आपली वीर्याने क्षत्रियांच्या दीर्घकालीन उन्मत्पणाचा त्यांनी नाश करून टाकला आणि ब्राह्मणांना पृथ्वीचे स्वामित्व दिले. ब्राह्मणाला काय केलं? स्वामी केलं पृथ्वीचं. म्हणजे ती ब्राह्मणाला लिंब टाकली सगळी पृथ्वी जिंकून. जो अवतारांचे मूळपीठ, जो वीरवृत्ती अति उद्भट, जो अवतारा माझे श्रेष्ठ अतिवरिष्ठ श्रीराम. म्हणून श्रीराम सर्व अवतारांचा आदिपुरुष, पराक्रमी, वीर व सर्व अवतारामध्ये श्रेष्ठ आहे. श्रीराम सर्व अवतारांचा काही आदिपुरुष आहे, पराक्रमी आहे, वीर आहे आणि सर्व अवतारांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून पापे पळती राम नामे, नामांकित वंदी जे यमे, गणिकेचे कर्मे श्रीरामे निर्दाळलेली. म्हणून राम नामाने पापे पळून जातात. राम नाम घेणाऱ्यास यमही वंदन करतो आणि श्रीराम नामाने गणिकाचाही पापांचा नाश झाला. नामे कळिकाळाशी धाक, यमदूता न मिळे भीक, राम नाम गजरे देख पळे निषेक जन्म मरण. राम नामाचा कोणताही धाक वागतो. राम नामामुळे यमदूतांनाही कोणी विचारत नाही. राम नामाचा घोष जन्ममरणाची शृंखला नष्ट करत असतो. म्हणून असं असताना रामनाम आपण घेतलं पाहिजे. जो देवांचे बंद सोडी, नवग्रहाची बेडी तोडी, जेणे रामराज्याचे रोकडे वळवली गोडी तेही लोकी. जो श्रीराम देवांना
बंदीतून सोडविणारा आहे. बघा, ज्या बंदी म्हणजे रावणाच्या बंदीवर सोडवलं ना रामाने, असा असणारा भगवान नवग्रहाचे बेड्या तोडणारा आहे. त्यामुळे त्रिलोक्यात राम नामाची कीर्ती पसरली आहे. काय झालंय? ज्याची निशिळा तरती सागरी, असुर मारले वानरी, जेने सुवर्णाची नगरी, ओपिले पुरी शरणगताशी. त्या रामाच्या नामाने समुद्रात शिळा तरतात. दगड तरले का नाही पूल बांधतानी. वानर असुरांना मारू शकतात. वानर किती घेतं? बारीक बारीक घेतं. किती ताकद त्या वानरांची. पण असुरांना ते मारण्याचे सामर्थ्य त्यांच्या मध्ये आलं. कुणामुळे आलं? श्रीराम नामामुळे. म्हणून त्याने सोन्याची लोंकनगरी शरण आलेल्या बिभीषणाला दान केली. बघा, असं कोणी श्रीराम की ज्यांनी सोन्याची लंक जिंकली आणि दिली कुणाला परत? त्यांच्याच कुळामध्ये बिभीषणाला देऊन टाकली. असा असणारा राम दान दिली त्याला. जो प्रतापाचा मरगळा, जेनू सेतू बांधिला अवलीला, चरणी उदरली शिळा, जो निज जिवाळा निज भक्ता. तो राम म्हणजे मूर्तिमंत प्रताप आहे. तो राम म्हणजे काय? मूर्तिमंत प्रताप. त्याने लिलेने समुद्रावर सेतू बांधिवला. आपल्या पादस्पर्शाने अहिलेला पुन्हा जिवंत केलं. असा असणारा तो आपल्या भक्तांना प्राणाहून प्रिय आहे. कुणाला? भक्तांना बरं का, प्राणाहून प्रिय आहे तो. म्हणून तो अवतारू मर्ती म्हणतो, राया अद्यापी असे वर्तत, हा संवाद त्रेता युगांत दुमिल सांगत विधी हाची. बघा, अशी असणारी अवतारी राम अद्यापी हा पृथ्वीवर वसत आहे. त्रेतायुगा ही कथा द्रुमिलाने विदेह राजाला सांगितलेली आहे. त्रेतायुगामध्ये त्यांचा संवाद चाललेला आहे. कोण सांगते? द्रुमिल नारायण जनक राजाला सांगतात. या लागे श्रीराम श्री जय राम, नित्य जप जो हे नाम, तो पुरुषा माझी पुरुषोत्तम, कर्मा अतीत तो. म्हणून जो कोणी श्रीरामाचे नाम घेतो तो श्रेष्ठ मनुष्य कर्म वा कर्म यांना उल्लंघन जातो. म्हणून ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल, ज्याला आपलं आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल, जन्माला आल्यानंतर आपल्याला आपलं हित करून घ्यायचं असेल, त्याने काय करावा? आता लगेचच काय करावं? सुरुवात करावा रामनामाचा जप करायला. श्रीराम जय राम जय जय राम. त्याचं कल्याण होऊन जाईल असे सांगतात ते रामनाम अवसटे, भितरे रिगे कर्ण पुटे, ते कळीमळांची मळकटे, नाम उद्धाटे नासती. असे हे असणारे रामनाम कोणत्याही निमित्ताने कानावर जरी पडले तरी सर्व पापाचा नाश काय करते? नाश करतो. कुठल्या निमित्ताने कानावर पडू दे. म्हणून पहिली सवय होती बघा लोकांना, काय? आपल्या मुलांचं नाव राम ठेवायचं, कृष्ण, परत हरी, गोविंद, हे नाव कशामुळे ठेवायचे? तर त्या निमित्ताने येऊ, कोणत्या निमित्ताने येऊ द्या, पण काय व्हायचं? कारण महिलांचे नाव ठेवायचे का नाही? कारण आजा मिळ कसा होता? पापराशी होता. मग तो वैकुंठ केला गेला. कशामुळे गेला? मुलाच्या नावामुळे गेला ना, का नाही? कारण त्याच्या मुलाचं नाव नारायण त्यांनी ठेवलं होतं. म्हणून एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे. ऐशी रामनामाची ख्याती, जगदुद्धारे केली कीर्ती, धन्य धन्य ते परिसती, धन्य ते गाती रामचरित्र. अशी रामनामाची ख्याती आहे. जगाचा उद्धार करून रामाने आपली कीर्ती पसरवलेली, आणि म्हणून हे रामचरित्र ऐकतात व गातात हे धन्य होत. म्हणून काय करतं हे रामचरित्र? सतत लोक ऐकतेत, गातेत का नाही? आणि जे सतत ऐकतेत, श्रवण करतेत, जे गाते ते धन्य येत. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय असतात? ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे हे जे भगवंतांचे अवतार घेतलेले, भगवंतांनी त्यांनी काय लीला केल्या, त्यांनी काय चरित्र केले का नाही, त्याचं स्मरण करायचं, त्याचं आठवण करायचं, ते एकमेकाला सांगायचे, श्रवण करायचे. भूमेर भरावतरानाय, यद्रुवश जन्मा जाता हा करिष्यती सुररापी दुष्कारणी, वैदे मर्हायती यज्ञ कृते दरहान, शूद्रान कलेशिती भुजो न्याहीन शेदंते. श्लोक क्रमांक 22. पुढे जन्मरहित असा परमात्मा भूभार उतारण्यासाठी यादवकुळात जन्म घेऊन देवांनाही कठीण अशी कर्मे करील. पुढे यज्ञासाठी वादविवाद करून तो भगवान यज्ञ करण्याची योग्यता नसलेल्या अनुसरांना मोहित करील, आणि कलियुगा शेवटी तो भगवान पुन्हा म्लेच्छांना मारील. बघा आता पुढे काय होईल. आतापर्यंत त्याने कोणते अवतार धारण केले आणि काय काय केलं अवतारामध्ये ते सांगितलं. आता इथून पुढे ते कोणते अवतार धारण करल आणि कशासाठी करल ते सांगतात. आता भावी अवतार वार्ता तुझ मे सांगेन नृपनाथा, श्रीकृष्ण अवतार कथा परमाद भूता विचित्र. हे राजा, आता मी तुला पुढचे भावी अवतार
म्हणजे जोपर्यंत त्यांचा संवाद चालला होता ना तोपर्यंत त्यांनी चरित्र सांगितलं. आता चरित्र चाललंय, आता पुढे काय होणार आहे ते सांगणार आहेत. आता पुढचं काही होऊन गेलेलं आहे का ती नाही, पण काय भगवंत कोणते अवतार घेणार ते सांगतात. ते सांगतो म्हणजे ऐक. कृष्णाच्या अवताराची कथा अत्यंत विचित्र व अद्भुत आहे. जो परे होऊन परत परू, जो का अजन्मा अक्षरू, जो श्रुतीशास्त्रांचा अगचरू, तो पूर्ण अवतार श्रीकृष्ण. बघा, तो परवानीच्या पलीकडे असणारा, त्याला जन्म नाही, त्याचा कधी ऱ्हास होत नाही, कधी तो त्याला वेद शास्त्रे त्याचे वर्णन करू शकत नाही, असा असणारा परमात्मा तोच श्रीकृष्ण पूर्ण अवतार आहे. कसा अवतार आहे तो? पूर्ण श्रीकृष्ण पूर्ण अवतार आहे. जे ते नाम मात्र रिगोनला आहे, जे तो रूपाचे न लभे सोये, ज्या ब्रह्मत्वांगी न साहे, तो अवतार पाहे श्रीकृष्ण. हा श्रीकृष्ण असा आहे की तिथे नाम रूप यांना प्रवेश मिळत नाही. कसा अवतार आहे हा भगवंताचा? तिथं नामालाही आणि रूपालाही प्रवेश नाही. ब्रह्म हे नाव तिथे टिकत नाही. बरं, नाव म्हणते ठीक आहे, सगुण अवताराचं सगुण रूपाची तिथे नाव नसते म्हणले. पुढे म्हणले ब्रह्म ब्रह्म, हे पण त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. कारण ब्रह्मश्लोक तुम्हाला सांगू का, हे व्यवहारासाठी साधू संतांनी तिला नाव दिलेलं आहे. ते एक सुख नावच दिलंय त्याला. मग त्या ठिकाणी काही नाहीच ना, सांगण्यासारखं काहीच नाही, म्हणून त्याला ब्रह्म म्हणलंय, त्याला परमात्मा म्हणलंय. वास्तविक पाहता मग ती नाव म्हणजे त्याचं झालं का? ती त्याच आहे, पण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. ती तेवढं म्हणलं म्हणजे तिथपर्यंत जाणार नाही का? ते फक्त एक ओळखण्यासाठी खूण आहे त्याची. जसं आपण आपल्या घरातल्या मुलांना नाव ठेवतो का नाही, त्याला राम म्हणतो, त्याला श्याम ठेवतो का? ओळखण्यासाठी, बाबा तू राम तू श्याम. मग श्याम नावाने हाका मारले की ती ओऊ येतो, राम नावाने हाका मारले की ती ओऊ देतो का नाही. तसं ब्रह्म कळण्यासाठी म्हणजे काय आता, मग आता ह्यो नाही तो नाही तो नाही तो नाही, मग तो आहे कोण नेमका? म्हणून त्या चित्ताला, त्या मनाला, त्याला एक काहीतरी खोय बाबा, मग ती ब्रह्म आहे. मग ते ब्रह्म कसं आहे? ते सगळं व्यापक आहे. कसं आहे? ते सगळं व्यापक आहे. आता इथे ज्याने बाहेर आहे तिचे, ते सोडून असं कुठलं काही नाही. म्हणून असं तरी साधू संतांनी ते नाव ठेवलंय ब्रह्म म्हणून. म्हणून ते नाव त्या ठिकाणी टिकत नाही. कुठं टिकत नाही? त्याच्या मूळ स्वरूपापर्यंत गेल्यानंतर. जो वर्णश्रमांशी नाथळे, ज्याशी ईश्वरत्व हे ओवेळे, जो आजाव्यय स्वानंद मिळे, तो अवतारू सोलीला श्रीकृष्ण नाथो. म्हणून तो वर्ण आश्रम यांच्या मर्यादेमध्ये कधी सापडत नाही. म्हणजे जात, वर्ण म्हणजे काय? जाती. आश्रम म्हणजे काय? गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यासी आश्रम, हे जे आश्रम आहेत, हे आश्रमामध्ये तो कधी सापडत नाही. कारण याच्या पलीकडे तो ईश्वरत्व व त्याचे गुण यांच्याही त्याच्या ठिकाणी स्पर्श होत नाही. मग म्हणजे ईश्वर आहे का? त्याच्याही पलीकडचा आहे तो का नाही. त्याच्या ठिकाणी गुण नाही, काहीच नाही. गुणातीत आहे तो. आणि तो कसा आहे? आजन्म वेरहित पूर्ण स्वानंद स्वरूपी असणारा लीला अवतारी आहे. कसा आहे तो? अजन्म आहे, पूर्ण अवतारी. तोच काय करतो? अजन्म असणारा अवताराला येतो, तोच लीला करतो, तोच खेळ करतो सगळा. जगत रूपाने तोच नाचलाय सगळा. जगत रूपाने सगळा खेळणारा कोण आहे? तोच. असा तो परमात्मा आहे. म्हणून यायसा गुण धर्मा कर्माती तो अवतार श्री कृष्ण नाथो. प्रकटला यदो वंशांतो, स्वय जगन्नाथो स्वइच्छा. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण अवतार, याप्रमाणे श्रीकृष्ण हा अवतार गुण धर्म कर्म यांच्या बंधनापासून मुक्त आहे. असा श्रीकृष्ण स्वेच्छेने यदुवंश प्रकट झाला. याप्रमाणे कसं आहे? श्रीकृष्ण अवतार गुण धर्म कर्म का नाही यांच्या बंधनापासून मुक्त येतो. असा असणार बघू स्वेच्छेने यदुवंशामध्ये प्रकट झाला. स्वतःच्या इच्छेने जन्माला आला यदुवंशामध्ये, कुळामध्ये. जैसे खकाळ कल्लोळ चंचळ, भाषे परी ते केवळ जळ, काळी भरडी पांघरी चोळ, परी ते केवळ वसुधाची. ज्याप्रमाणे पाण्याच्या लाटा अनेक, समुद्रामध्ये पाण्याच्या लाटा अनेक येतात, पण पाणी एकच. पाणी कसं आहे? एकच आहे. किंवा माती अनेक रंगाची असले तरी मुळात पृथ्वी एकच आहे. अगदी तसं जे गोडी नाबद राशी, त्याचे वेगळे रवे आशी, तैसा अवतार यदुवंशी पूर्णांशी श्रीकृष्ण. साखरेच्या मोठ्या खड्याला जी गोडी असते ती साखरेच्या कणालाही असते. त्याप्रमाणे श्रीकृष्ण हा पूर्ण अवतार आहे. श्रीकृष्ण कसा आहे? पूर्ण अवतार आहे. जरी अवताराला आला तरी त्याच्यामध्ये सामर्थ्यामध्ये काही फरक नाही. जेवढं ते स्वरूपाचं आहे ना तेवढं त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून त्याला पूर्ण अंश म्हणलंय. कसं म्हणला? पूर्ण अंश अवतार. जैसा दीपो लाविला तत्क्षणी, सवेची प्रकटे तेजाची खाणी, तैसा उपजताची बाळपणी,
अभिनव करणे सोय केली. ज्याप्रमाणे दीप प्रज्वलित करताच प्रकाश सर्वत्र पसरतो. आपण दिवा लावला काय होतं लगेच लाईक सगळीकडे पांगते. त्याप्रमाणे श्रीकृष्णाचा पराक्रम त्यांच्या बालपणी सर्वत्र प्रत्ययास आला. लहान असताना कळायला लागलं का नाही? एवढं एवढं होतं, कधी 4 का 5 दिवसाचा होता, तरच त्याने सुरुवात केली लगेच राक्षसांना मारायला. जे ब्रह्मादिक देवा नव्हे, जे ब्रह्मादिक देवा नव्हे, ते बाळलीला स्वभावे, करुण दावेले आघवे देवादी देवे श्रीकृष्ण. जे ब्रह्मा व इतर देव करू शकले नाही, ते सर्व पराक्रम त्यांनी बालवयातच करून दाखवले. बघा, सामान्य कुणी करू शकत नाही असे मोठे मोठे पराक्रम कुणी केले? त्या भगवंताने केले. कधी केले? ते पण बालावतारामध्ये केले. वनवा गिळेला मुखे, पर्वत उचलिला नखे, पुतनेचे स्तन विखे, पियाला निजमुखे जीव सकट. काय पराक्रम केले त्याने लहान असताना जंगलात लागलेला वनवा होता, तो वलवा गिळून घेतला का नाही. नखाने गोवर्धन पर्वत उचलला. पुतनेचं दूध पिऊन त्याला मारून टाकलं का नाही. पिण्याच्या निमित्ताने विषसह त्याचा प्राण शिसून टाकले. जेने वत्स हरनामिसे, सश्रास हे लाविले पिशे, जो वत्स प्रवेशे झाला सावकाशे. एकाएकी एक गायीचा वासरांची अपहार केल्याच्या निमित्ताने त्यांनी एकट्यानेच गोप झाला, गायी झाला, वासरे झाला, सर्वांची रूपे त्यांनी धारण केले आणि ब्रह्मदेवाला वेडे केले. ब्रह्मदेवचा काय झाला? वेडावला. अरे म्हणले काय ब्रह्मदेवाने चोरून नेले तरी सगळे, म्हणून मग ह्याला काय करावं लागलं? रूप घ्यावं लागले लगेच, कारण ब्रह्मदेवाला धडा शिकवायचा होता ना त्याला. म्हणून अगचरीला चाभाडा, काळियाचा कुटेल्या फडा, यमलोकी घेऊन झाडा, आणिला रोकडा गुरुपुत्र जेने. बघा, आगासुराचा जाबडा चिरला, कालिया नागाचा फणा टेसला आणि यमलोकात जाऊन संदीपन गुरूंचा पुत्र जिवंत परत आणला. एवढे त्यांनी बालवयामध्ये मोठमोठे कार्य केलेत. कुणी केले का? देवालाही शक्य नाही ते कार्य करणं, असे कार्य त्यांनी केले. म्हणून जो प्रजा पिडून कर घेती, जया नावडे धर्मनीती, ऐसे राजे भारभूत शिती, नेणू किती निर्दाळलेले. प्रजेला छळून कर घेणारे, धर्म व नीती यांचा द्रोह करणारे, असे भूमीला भार झालेले राजे त्यांनी किती मारले याची गणताच नाही. एक असैनी एक सवांगे, एक वधवीयान प्रयोगे, एक गोत्र कलह प्रसंगे, अग्रपूजा योगे. एक असे कोणाला दैत्य सैन्याच्या हातून, कोणाला स्वतः आपल्या हाताने, कित्येकांना काही उपाय योजून, गोत्रकलह निर्माण करून, काही ना करून कौरव व इतर क्षत्रिय यांच्या भूमीच्या निमित्ताने शिशुपालाला अग्रपूजेच्या मानाने, म्हणजे माळ मिळवण्याच्या निमित्ताने असे मारून टाकले. त्यांनी निमित्त केलं काहीतरी प्रत्येकाला मारायचं, पण मारले. आता पण काय करतोय? तू निमित्तच करतोय कोणाला पण, आणि मरतोय. कोण ऍक्सिडेंट घेऊन मरतय, कोणाला अटॅक घेऊन मरतय, कोण कशाने मरतय, निमित्त आहे फक्त. अधर्माला विलसिक, धर्माचे वाढविले बिक, हे अवतार कौतुक रायतो आवश्यक देखशील पुढा. म्हणून श्रीकृष्णाने अधर्माचा बिमोड केला. म्हणजे काय केला? अधर्म नाहीसा करून टाकला, सगळा बिमोड करून टाकला. बिमोड धर्म त्याचं बीज नष्ट करून टाकले. धर्माचे तेज वाढवले, धर्माला प्रोत्साहन दिलं वाढण्यासाठी. आणि हे राजा त्याच्या अवताराचे कौतुक पुढे अवश्य पाहशील तू. काय ते? म्हणून जय जय लोटले अहोरात्र, ते ते करील नवचरित्र, तया कृष्णा सुखाशी पात्र, भक्त पवित्र होतील. जसजसे दिवस जातील तस तसे तो नवे नवे पराक्रम दाखवील. केवळ खरे शुद्ध बुद्धीचे भक्त कृष्ण सुखाला पात्र ठरतील. बघा, जसं जसं दिवस जातील ना, तसं तसं काय तो काय करेल, तसं नवीन नवीन पराक्रम दाखवेल. पण जे शुद्ध बुद्धीचे जे भक्त आहेत, शुद्ध बीज असणारे, जे शुद्ध म्हणजे खरेखोरे जे भक्त आहेत, तेच त्या श्रीकृष्णाला त्या कृष्णाच्या सुखाला पात्र होतील. अन्यथा बाकीचे होणार नाही. अन्यथा बाकीचे काय करणार? भक्त भक्तीचं दांभिक भक्ती, दांभिक भक्ती फक्त वरून दाखवायचं आम्ही भक्त येतं, पण वास्तविक अंतःकरणामध्ये भक्ती त्यांची ठिकाणी नसती. त्याला विशेष पाहिजे असते. आशाला श्रीकृष्णाचं सुख कळणार नाही. म्हणून साधूशी स्वनंद सोहळा, नीच नवा होईल आगळा, ते श्रीकृष्णाची लीला देखशी डोळा नृपनाथा. म्हणून श्रीकृष्णाची ती लीला म्हणजे साधूंच्या नित्यनूतनच स्वानंद सोहळा होय. म्हणून तू स्वतः पाशीलच. बघ, तू सुद्धा काय करशील ते पाशील स्वतःच्या डोळ्याने. श्रीकृष्णाची ती लीला म्हणजे काय? साधूंचं नित्यनूतन आनंद सोहळा आहे. बरेच आहे, आपलं काही व्हायचं नाही. अध्याय संपत आलेला आहे, पण आता थांबवित आता का नाही आता
पुंडलिका वरदारी विठ्ठल